हानि होती है। वकील की जुबा में ये ताकत इतनी होती है कि हारी हुई बाजी भी जीत में बदल देती है, हारी हुई बाजी जीत क्या में बात बदल आहे, देती क्या है। बात आहे एकनाथ, खरोखर खूप सुंदर दोन शब्द आणि खूपच त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे तुझे दोन शब्द. खूप खूप धन्यवाद. याच बरोबर मॅचला सुरुवात होत आहे. चैतन्य स्पोर्ट्स वर्सेस हीरा 11. मॅच स्टार्ट करायची, थोडंसं स्पीडअप करायचं तेजस. चला सुरू करा हिरा 11. अंपायर से अनुरोध है कि वो अपनी अपनी पोजीशन लेके मैच को शुरुआत करे. मॅचला सुरुवात होत आहे. पहिली मॅच चैतन्य स्पोर्ट्स वर्सेस हीरा 11. चैतन्य स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे फलंदाज तेजस, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला इथं फलंदाज धीरज. एक आयकॉनिक खेळाडू कॅप्टन म्हणून संघ मालकाने त्यांच्या खांद्यावरती धुरा ठेवलेली आहे आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन जायतो गोलंदाज टेट्रा. विनंती असेल सर्व खेळाडूंना, आपलं या ठिकाणी प्रदर्शन आपलं यूट्यूब लाईव्ह असं आहे, तर सर्वांनी क्रिक हिरोज वरती आपलं लिंक ऍड करायचं आहे. नाव 2 मिनिटं थांबायचं आहे. टेट्रा 2 मिनिटं या ठिकाणी स्टेजच्या दिशेने यायचंय. टेट्रा 2 मिनिटं यायचं आहे. थोडं स्पीडअप करा, थोडं फास्ट यायचं आहे, जास्त विचार करू नका. थँक्यू. सर्वांना विनंती आहे क्रिक हिरोजवरती जाऊन आपला नंबर रजिस्टर करायचा आहे स्कोरिंगसाठी. आपल्याला लाईट बंद करायची. लाईट्स सर्व लाईट्स बंद करायचे आहेत. हीरा 11 संघाकडून मॅच स्टार्ट करायची आहे. पहिली मॅच, पहिला रणसंग्राम, दिंडोशी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आलेला गोलंदाज सूरज कनोजिया. समोर बॅट्समन तेजस. थोडासा अडथळा त्या ठिकाणी, थोडासा सांभाळून गोलंदाजी करायची आहे, थोडासा सांभाळून खेळायचं आहे. एलबीडब्ल्यू आउट नाहीये. सूरज कनुजिया एक तेज तर्रार गोलंदाज. खुदाम एक्सप्रेस
पहिला चेंडू सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत पहिला चेंडू चांगला हाताळला यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि त्याच्यावरती मिळवली ती एक धाव संघाचं खातं खोलतंय आणि दिंडोशी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा दिंडोशी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याच उद्घाटनीय स्कोर धाव संख्येवरती धाव संख्या 1 स्ट्राईकला आता मात्र फलंदाज आयकॉन खेळाडू धीरज गुप्ता कशा प्रकारे फेस करेल सूरज याला पुन्हा एकदा सुरेख फटका उडवलाय त्या ठिकाणी काय होतं चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव डिक्लेअर झोन मध्ये सुरेख असा ऑफ कटर टाकलेला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत पुन्हा एकदा ऑफ कटरचा मारा समोरच्या दिशेने मारलाय फटका त्या ठिकाणी काय होईल खराब आणि खराब असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आदित्य याच्याद्वारे आदित्याला वाटलं चेंडू टप्पा पडून उचळी घेईल परंतु चेंडू जसा टप्पा पडला खालच्या दिशेने सुरगन चेंडू गेला वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे खणखणीत दणदणीत चौकार धीरज याच्या बॅट मधून आलेला चांगली फलंदाजीसाठी एक आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो धीरज मित्रांनो धीरज असा खेळाडू आहे ना जो आपल्या एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद ठेवतो परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज सूरज कनोजिया कशा प्रकारे कमबॅक पाहायला मिळेल आयोजकांना विनंती आहे थोडंसं लक्ष द्यायचं आहे मॅच चालू आहे ऑलिंडियर्स बाउंड्रीच्या दिशेने गेलेले चेंडू त्या ठिकाणी रिटर्न्स लवकरात लवकर आपल्याला मिळतील पंकजी पाल थोडं लक्ष ठेवायचं आहे बॉल बाहेरच्या दिशेने गेलाय पुढील चेंडू सूरज याचा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा त्या ठिकाणी झेल होणार का आणि या ठिकाणी झेल झाले झेल टिपले जलसा एक चांगला खेळाडू डीजे चांगला प्रत्युत्तर चांगला दर्जेदार चेंडू अगोदरच्या चेंडूवर गचाळ क्षेत्ररक्षणामुळे जो चौकार गेला होता त्या चौकाराची परतफेड सुंदर अशी गोलंदाजी करून धीरजची विकेट काढलेली आहे टेट्रा यांनी आणि 2 मिनिटं थांबायचं आहे पंच 2 मिनिटं थांबायचं आहे आणि आपले प्रमुख मान्यवर ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं जगदीश जाहिले साहेब थोड्या वेळासाठी आपल्या स्पर्धेतून विराजमान घेत आहेत सर खरंच आपण या ठिकाणी आलात उपस्थिती डान्सची वेळ आहे अरे फक्त खाऊन निघूया ह्यांना कोणीतरी जिरं द्या आता विसरू ना यापेक्षा चांगलं अस्सल जिरेयुक्त इनो द्या अस्सल जिरे आणि इनोची ताकद जी देते ऍसिडिटी पासून जलद आराम अस्सल जिरेयुक्त इनो चालू करायचे पहिला विकेट अष्टपैलू धीरज याचा आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतोय टेट्रा पुढचा फलंदाज राहुल सामना करतील टेट्रा याचा या अगोदरच्या चेंडूवरती चौकार ठोकला होता परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळाला टेट्रा याच्याकडून आता मात्र व्हाईट बॉल अवांतर धाव आणि पहिली विकेट गेल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन आलाय तो राहुल शेलार राहुल उत्कृष्ट जज केलेला चेंडू ज्या पद्धतीने आपण फलंदाजीने रन कमावतो सिंगल डबल बॅट मधून घेतो त्याच पद्धतीने
गोलंदाजाकडून वाईट टाकून घेणं हे सुद्धा एक कौशल्य असतं आणि त्याच कौशल्याचं उत्तम उदाहरण राहुल याने दाखवलेलं आहे. पुढचा चेंडू टेट्रा आणि पुन्हा एकदा टेट्रा. राहुल फक्त क्रीडांगणाच्या मैदानावर आलाय आणि त्याने टेट्राची सर्व लाईन लेवल बिघडवून टाकलेली दिसते आणि एक चांगली विकेट काढल्याच्या नंतर टेट्रा दिशाहीन गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू टेट्रा आणि पुन्हा एकदा अंपायरचा इशारा वाईड. आयोजक वाईडवर प्लस रन आहेत का? वाईड+1. येस. आणि विकेट काढल्याच्या नंतर जवळजवळ 3 वाईड टाकलेले आहेत आणि 3 वाईडवर 4 धावा आलेल्या आहेत. एकही चेंडूला बॅटची कड न लावता राहुल यांनी आपल्या संघासाठी 4 धावा कमावल्या आहेत. आणि पुल केलेला चेंडू राहुल. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. उत्कृष्ट गोलंदाजी टेट्रा. चला हिरा 11 थोडस एनर्जी दाखवा. पहिलं षटक संपल्याच्या नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 11. 1 षटक 11 धावा 1 विकेट आणि तो विकेट धीरज याचा. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी साहिल त्याचा सामना करेल तेजस विस्फोटक फलंदाज म्हणून या मैदानावर प्रसिद्ध आहे. आपल्या दिंडोशीच्या जवळजवळ प्रत्येक मैदानावर तेजसने आपली छाप सोडलेली आहे. सामना करेल साहिल याचा. फिरकी उत्कृष्ट फिरकीचं नमुना प्रदर्शन केलेलं आहे साहिल याने आणि तेजसला एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पुढचा चेंडू साहिल याचा सामना करेल राहुल ज्या पद्धतीने त्याची हाईट आणि शरीरयष्टी आहे आणि एक अवांतर धाव. साहिल चांगली फिरकी गोलंदाजी करतोय साहिल आपल्या डाव्या हाताने गोलंदाजी करत आणि सुंदर गोलंदाजी. बॅट्समनच्या पुढ्यातून बॉल फिरवलेला आहे साहिल याने आणि उत्कृष्ट किपिंग. रामा आणि पुन्हा एकदा त्याच धाटणीचा चेंडू. ऍक्शन रिप्लेस जणू काय ऍक्शन रिप्लेस झालेला आहे आणि त्याच सुंदर पद्धतीने रामायाने यष्टीरक्षण केलेलं आहे. साहिल उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना. साहिल फिरकीचा जादूगर. सुंदर चेंडू 3 चेंडू निर्धाव 3 चेंडू निर्धाव. चार चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत साहिल याने. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये राहुल याला अडकवून ठेवलेला आहे साहिल याने. राहुल बघूया याचा तोड काढतील काय पुढच्या चेंडूवर. काय वाटतं एकनाथ तुला? टेपाळून मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची लीडिंग एज घेतले. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. सुंदर आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली साहिल सिंग याच्याकडून. अचूक असे टप्पे. फिरकीचा जादूगर नन्ना मुन्ना जादूगर साहिल. वय वर्ष 19.
काय गोलंदाजी पाहायला मिळते दीपक सर. वय वर्ष 19, एक चांगलं खेळ पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली साहिल याने. नक्कीच नक्कीच. साहिल याच्या अगोदर आपण याच पद्धतीची गोलंदाजी धीरज उर्फ चना याच्याकडून आपण पाहिली होती आणि त्याच्या तोडीला आता हा नवीन उदयोन्मुख तारा आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. दोन्ही आक्रमक शैलीच्या फलंदाजाला आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवून टेकलंय साहिल याने. शेवटचा चेंडू साहिल याचा आणि सुंदर असा खणखणीत 6 षटकार 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 षटकार. 5 चेंडू तिसरा षटक घेऊन येत आहे श्रीकार आणि सामना करतील राहुल. फिरकी फिरकी आणि कट केलेला चेंडू आणि सुंदर कॅच घेतलेला आहे तिने तिकडे. सुंदर झेल. खडकपाडा एक्सप्रेस फलंदाजीला आलेला आहे. जितकी फास्ट गोलंदाजी तितकीच फास्ट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे अंकित. आणि फिरकीचा जादूगर चेंडू लेग स्टंप वरून ऑफ स्टंप वर फिरवलेला आहे. थोडीशी दिशाहीन झाला चेंडू आणि पंचांनी इशारा दिलाय वाईड. एक अवांतर धाव. गोलंदाजी तर उत्तम होत आहे परंतु थोडीशी दिशाहीन झालेली आहे. मागच्या पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 4 अवांतर धावा दिल्या होत्या टेट्राने. पुढचा चेंडू शिखर. सुंदर गोलंदाजी. क्या बात आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी आणि बिलकुल त्याला चेंडू समजलाच नाही अंकित याला. एवढी फ्लाइट दिलेला चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल आणि श्रीकर. एकनाथ गोलंदाजी तर एकदम तुफानी होत आहे. फलंदाजी तर आतापर्यंत फक्त 1 चौकार आणि 1 षटकार लागलेला आहे. फिरकीचं जाळं मजबूत विणलेलं आहे हिरा 11 संघाने. क्या बात आहे. आणि सुंदर असा षटकार तेजस. येस तेजस इज कमिंग. तेजसचा कमबॅक. 2 षटकार खणखणीत लगावलेले आहे आणि फिरकीचं तोड काढलेला आहे तेजस याने. आपल्या आक्रमक शैलीमध्ये बिस्ट मोड ऑन केलेला आहे तेजस याने. पुन्हा एकदा उंच टवलेला चेंडू
गगनचुंबी षटकार तेजस hat-trick झालेली आहे. चला थोडस हिरावेलन संघाला विनंती असेल की त्यांनी सामन्याला वेग द्यायचा आहे. तेजस 2 षटकार ठोकून पुढचा चेंडू शिखर आणि वाईड चेंडू. आता वाचण्याचा प्रयत्न करत आहेत शिखर. तेजस बिस्ट मोड ऑन. 3 चेंडू सामना केलेला आहे आणि 3 षटकार लगावलेले आहेत. आणि फलंदाजांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे गोलंदाजीच्या शैलीवर. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा तो सरळ चेंडू टाकतो आणि फिरवलेला चेंडू आहे आणि हल हल. आणि या ठिकाणी दिंडोस प्रीमियर लीग सीझन 1 चे संघमालक विनर संघमालक गेल्या वर्षी दिंडोशी प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीला दिंडोशी प्रीमियर लीग सीझन पर्व पहिल्याच विनर टीमचा संघमालक स्वप्नीलजी म्हस्के या ठिकाणी आलेले आहेत. तरी त्यांचे हार्दिक 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 स्वागत स्वागत स्वागत. 3 ओव्हर 35 रन आणि त्याच्यापैकी 3 षटकार तेजस याच्या फलंदाजीतून. 35 36 थोडंसं कन्फ्युजन टेक्निकल एरर त्याच्यामुळे थोडीशी धावसंख्या गडबडली होती आणि त्याचं करेक्शन झालेलं आहे. आणि हिरा 11 फुल टॉस ला फेकून दिलाय. अंकित शर्माच्या बॅट मधून आलेला खणखणीत आणि खणखणीत षटकार. दिलाय षटकारसाठी. पुढचा चेंडू हिरा 11 आणि सुंदर खणखणीत असा कव्हर ड्राईव्ह. अंपायरचा इशारा. 2 घोषांकित धावा. संघाची धाव संख्या पोहोचली आहे 44. व्हॉलेंटियर बाहेर बॉल्स बघायचे, बॉलवरती लक्ष ठेवायचं आहे. 44 धावा. हिरा 11 2 चेंडू. तिसरा चेंडू अंकित याला आणि सुंदर गोलंदाजी. गचाळ क्षेत्ररक्षण.
हॅरी हॅरी चौथा चेंडू हिराभाऊ आणि खणखणीत कव्हर ड्राईव्ह अंपायरचा निर्णय. एक धाव. अंपायरचा डिसिजन आहे. एक धाव. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. सामना करेल तेजस. आतापर्यंत 3 षटकार ठोकलेले आहेत तेजस याने. फुलटॉस चेंडू आणि नोय. हा रनआउट बॉल काउंट. काय कर तेजस. आहे तर सर्व खेळाडू सर्व रसिकांच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत स्वागत स्वागत. खूप खूप धन्यवाद. त्रिशूळ गोल्डचे मालक रसिक जैन येथे त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि शेवटचा चेंडू हिराबाई. सामना करेल तेजस. फ्री हिट. सुंदर गोलंदाजी यष्टीचित झालेला आहे. हिड विकेट. हा डॉट चेंडू. 48. 4 ओव्हर 48 धावा. विजयजी चोगले साहेब यांचंही या ठिकाणी दिंडोशी प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत स्वागत स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं मन मिळावू व्यक्तिमत्व, मैत्री कशी असावी तर विजय दादा जैसे असावी. प्लीज विजयजी चोगले आपल्याला विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे.
चैतन्य स्पोर्ट्स थोडंसं स्पीडअप करायचं आहे. घाऱ्या फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच प्लीज कॅप्टन यायचा आहे. रॉयल गोरेगावकर वर्सेस अखंड भारत. नेक्स्ट मॅच विनंती धीरज. असेल. धीरज 1 मिनिटचा टाइम आहे. 1 मिनिट मध्ये जर फिल्डिंग तुम्ही सजवली नाही 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. ऑलरेडी आपण स्पर्धेला खूप उशिरा सुरुवात केलेली आहे. आपण स्पर्धेमध्ये खूप वेळेच्या मागे चाललेलो आहे. धीरज नेक्स्ट टीम कॅप्टन धीरज तेजस अखंड भारत लवकरात कॅप्टन लवकर पंकज फिल्डिंग पाल. सजवायची आहे. गणेशजी कारले कुठे असतील थोडस संपर्क साधायचा आहे. गणेशजी कारले, अजय खांबे, जितेश, जयेश. मी त्रिशूळ गोल्डचे सर्व सतीशजी जैन साहेब आपणास विनंती करतो की आपल्या हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस उडवण्यात येत आहे. तर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार रॉयल गोरेगावकर वर्सेस अखंड भारत. यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार रॉयल गोरेगावकर संघाकडून राहुल पांचाळ आणि अखंड भारत संघाकडून पंकज पाल आणि सतीशजी जैन. आपणास विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक उडवण्यात येत आहे. पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने आणि आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र दीपक दादा विनंती करतो की आपण आणि 4 षटकामध्ये 49 धावांची गरज आहे हिरा 11 संघाला. त्यांचे सलामीवीर मैदानात आलेले आहेत. सलामीवीर हॅरी तसेच साहिल. गोलंदाजी मार्कवरती रितेश 40 फ्लॅश एक्सपिरियन्स खेळाडू. गोकुळधाम एक्सप्रेस समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आदित्य यादव. ऑफकटचा टाकलेला चेंडू उडवला आदित्य आणि लेगच्या दिशेने मारलेला फटका. काय होतो पंच निर्णय कळवायचा आहे. डिक्लेअर घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव. व्हॉलंटियर थोडस बॉलवरती लक्ष द्यायचं आहे. सुंदर खणखणीत टाकलेला सुरुवात चेंडू. सामन्याची. पहिला चेंडू पहिलाच खणखणीत पिकअप शॉट मारलेला आहे हॅरी 1 धावेसाठी. पुढचा चेंडू रितेश दादा आणि एज इज जस्ट अ नंबर याचं उत्तम उदाहरण रितेश दादा गोकुळधाम मधून रायझिंग स्टार या संघामधून कारकीर्द सुरू केलेली आता येऊन पोचले आहे स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे मैदानावर. फिरकीचा जादूगर रितेश. स्वतःचा चेंडूवर एक विकेटचा मौका बनवला होता रितेश, परंतु झेल घेण्यास असमर्थ ठरला. आता या झेलची काय किंमत मोजावी लागेल चैतन्य स्पोर्ट्सला पाहूया पुढे. रितेश पुढचा चेंडू घेऊन साहिल याला. गचाळ क्षेत्ररक्षण बबलू नावाजलेला खेळाडू बबलू याच्याकडून झेल सुटलेला आहे. रितेश आपल्या फिरकीच्या कलात्मक जादुई फिरकीमुळे फलंदाजाला बांधून ठेवलाय रितेश. सुंदर चेंडू. क्या बात आहे रितेश दादा. चकवा दिलेला आहे फलंदाजाला. हॅरी नावाजलेला फलंदाज आणि सरळ रेषेत टाकून चेंडू हलकासा ऑफ स्पिन झाला फक्त. कव्हरच्या दिशेने 1 धावा.
एक धाव, पंचांचा इशारा, एक धाव. रितेश दादा पुढचा चेंडू घेऊन सामना करेल हॅरी. आक्रमक फलंदाज हॅरी. आणि पिकअप शॉट. एक धावेसाठी. सुंदर षटक टाकलेलं आहे रितेश दादा. क्या बात आहे यार. 40+ आपलं वय काय, आपण गोलंदाजी काय, खूप सुंदर, छान. चलो गाइस जरा फास्ट फास्ट करेंगे प्लीज चैतन्य स्पोर्ट्स. रितेश दादा एका षटकात एक गडी बाद केलेला आहे. धावा दिल्यात फक्त 5. आणि पुढचा गोलंदाज धीरज द मॅन. तरुण तडफदार सुंदर खेळाडू धीरज. बॅटिंग उत्तम. चलो धीरज जरा फास्ट प्लीज. थँक्यू. पुढचा चेंडू धीरज. फुलटॉसवर एका धावेसाठी टोलवलेला आहे चेंडू हॅरी. हॅरी याची बॅट काही तळपत नाहीये. धावेसाठी संघर्ष करतोय. फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकून ठेवलाय चैतन्य 11 स्पोर्ट्स संघाने. आणि सुंदर गोलंदाजी, सुंदर. एक धाव. ओव्हर थ्रो. एक धाव. सुंदर गोलंदाजी करून सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं धीरज याने. आणि हॅरीला आउट करण्याच्या नादात एक अवांतर धाव दिलेली आहे. ओव्हर थ्रो. 1 रन. हॅरी जणू काही आउट ऑफ फॉर्म झालेला आहे, परंतु हॅरी याची ओळख आहे. अरे क्या बात है यार धीरज. क्या बॉलिंग, क्या बैटिंग और क्या फील्डिंग. क्या बात है. ऑलराउंडर परफॉर्मन्स. आणि चैतन्य 11 संघ मालकाने धीरज याला कप्तान का केलेलं आहे हे त्याने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे की मी तरुण जरी असलो तरी कर्णधार पदाची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतो. एका हाताने गोलंदाजी, एका हातानेच तितक्याच सुंदर पद्धतीने झेल टिपला आहे. आणि नामांकित फलंदाज हॅरी याला माघारी पाठवलेला आहे धीरज. बॅट्समन नेम प्लीज. प्रियश उर्फ मामू. रितेश दादा आतापर्यंत सुंदर सामना चालू होता तुझ्या बाबतीत. एक झेल सोडून गालबोट लागलेला आहे, परंतु असो. चंद्राला सुद्धा डाग असतात. चंद्र तितकाच सुंदर दिसतो. डाग असल्यामुळे चंद्र काही कुरूप दिसत नाही. आणि एक सेकंड. एक सेकंड धीरज खड़े रहिए प्लीज.
पाच पाच बॉल पाच बॉल पाच 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 चलो गाइस जरा फास्ट फास्ट करेंगे प्लीज Thank चैतन्य you. स्पोर्ट्स प्रशांत येस या वी नो यू मॅन आणि सुंदर गोलंदाजी धीरज आतापर्यंत 2 धावा दिल्यात फुलटॉस वर पिकअप शॉट मारलेला आहे फुलटॉसचा फायदा उचलला नाही गेलाय साहिल साहिल धीरज याने दाखवून दिलेला आहे की जेव्हा आपल्याच गोळ्या आपल्याला खाव्या लागतात तेव्हा त्या किती कडू लागतात 2 ओव्हर 9 धावा 9 9 पोलार्ड तेजस 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 धीरज फटाफट जरा प्लीज आणि पुढचा गोलंदाज अंकित अंकित सामना करतील मामू अंकित खडकपाडा एक्सप्रेस आणि धीरज आपल्या गोलंदाजांना सुद्धा उत्कृष्टरित्या हाताळतोय उत्कृष्टरित्या गोलंदाजी चालवतोय कमॉन यार तेजस तेजस चलो यार फटाफट यार कमॉन आप लोग बहुत आगे हो यार फिर भी बहुत टाइम पास हो रहा है यार थोड़ा सा स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाओ यार अंकित द एक्सप्रेस द फास्ट मशीन अरे गजब बॉल डाला है यार अंकित क्या बात है यार कमॉन यार पोलार्ड बॉल पकड़ो यार इतनी अच्छी गोलंदाजी कर रहे हैं यार आपके बॉलर और आप ये बिल्कुल भी साथ नहीं दे रहे उनका हाथ टूट गया तो साइड में आ जाओ दूसरे को कीपिंग करने दो ओहो क्या बात है यार अंकित अंकित आपने दिखा दिया है बॉलिंग भी तेज नहीं आपका दिमाग भी तेज है एक रन एक रन एक रन एक रन अंकित द एक्सप्रेस अरे रितेश दादा कमॉन रितेश दादा यार पकड़ यार रितेश दादा ने अगर एक कैच पकड़ा तो मेरी तरफ से 501 रुपए का इनाम रितेश दादा चेंडू काय तुम्हाला सोडत नाहीये बॉल पण म्हणतोय सामन्यामध्ये राहा अरे क्या बात है यार अंकित गजब बॉलिंग डाल रहे हो यार अंकित द आजमगढ़िया सबसे बढ़िया क्या बात है ओहो ये ओ कम ऑन यार अंपायर वाइड +1 पोलार्ड गचाळ क्षेत्ररक्षण प्रशांत उर्फ पोलार्ड उर्फ परश्या नाव 4 काम 1 पण नाही अरे क्या बात है दे रहा है दुरुस्त आहे खनखनीत षटकार ठोकलाय साहिल गगनचुंबी षटकार बॉल अंपायर बॉल प्लीज अयान थोड़ा सा ध्यान रखो बॉल के ऊपर चलो बॉल भी आ गया मैच बॉल भी आ गया अंपायर बॉल रखिए आप 7 चेंडू 29 धावांची गरज साहिल तुम्हाला अजून 4 षटकार ठोकायचे आहेत 7 बॉल मध्ये अरे खनखनीत षटकार स्टेप आउट होऊन गगनचुंबी शिवाज 11 हेअर कटिंग सलून मध्ये पाठवलेला आहे चेंडू साहिल याने 2 खनखनीत षटकार ठोकून सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे हीरा 11 संघाने साहिल सचिन प्रजापति उर्फ डालू कहाँ हो आप और साहिल आपने बता दिया है कि अभी हम मैदान पे मौजूद हूं 6 बॉल 23 धावा
6 बॉल 23 रन 23 रन 6 बॉल 23 रन नाही 6 झाले गणेश कारले द आयोजक द मॅन हिमसेल्फ गणेश कारले माईक जवळ संपर्क साधायचा आहे. यष्टी रक्षक चेंज झालेला आहे आणि बॉलर आहे तेजस. नाम क्या बॉलर का? विकी. विकी 6 बॉल 23 रन डिफेंड करतील विकी. वाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी विकी आणि 6 बॉल मध्ये 22 धावा. 4 षटकार ठोकायचे आहेत. नथिंग इन इम्पॉसिबल. इम्पॉसिबल मे बी पॉसिबल आहे. मारण्याचा प्रयत्न उडवण्याचा प्रयत्न असमर्थ ठरलेले आहेत मामू. 5 चेंडू 21 धावा. सामना करतील साहिल. खणखणीत 2 षटकार ठोकून आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवलेला आहे साहिल याने. पुढचा चेंडू खणखणीत पिकअप शॉट दिलेला आहे परंतु 1 धावेसाठी. आणि निश्चित जर का हे आर्य भास्करचं मैदान ओपन मैदान असतं तर हा खणखणीत षटकारच ठरला असता. परंतु या मैदानाचा पुरेपूर फायदा घेत विकी गोलंदाजी करत आहेत. पुढचा चेंडू विकी. क्या बात आहे यार विकी. गुड बाउन्सर यार. आणि विकी आत्ताच माहिती दिलेली आहे विकी याच्याबद्दल. वयाच्या 5 वर्षापासून विकी या मैदानावर खेळत आहे. वयाच्या 5. आणि खणखणीत पिकअप शॉट घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. अंपायरचा निर्णय 1 धाव. विकी प्लास्टिक चेंडू पासून सुरुवात केली होती. टेनिस पर्यंत पोहोचलेला आहे. वय आणि कर्तृत्व एवढं आहे की लेदर मध्ये सुद्धा पोहोचू शकतो. खणखणीत अंपायर डिसिजन. 2 धावा. 2 धावा. थँक्यू अंपायर. बॉल प्लीज. बॉल प्लीज. बॉल मुळे सामना थांबता कामा नये. बॉल प्लीज. व्हॉलेंटियर. डेलिब्रेट. आणि चैतन्य स्पोर्ट्स संघाने सामना जिंकलेला आहे. जवळजवळ 17 धावांनी हा सामना जिंकलेला आहे चैतन्य 11 स्पोर्ट्सने. आणि हिरा 11 49 धावा चेस करताना असफल ठरलेले आहेत हिरा 11.